नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरतीच्या संदर्भात एक मोठा अपडेट स्वतः नगर परिषद प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे. आता या अपडेटमध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे बरं? तर नगर परिषदेमध्ये दोन प्रकारची पदं भरली जातात. एक आहे गट क आणि दुसरं आहे गट ड. मग आता गट क मध्ये येणारी जी पदं आहेत, तर त्या गट क मधील कोणती पदं MPSC मार्फत घेतली जाणार आहेत, म्हणजे त्या पदांची परीक्षा ही MPSC मार्फत घेतली जाणार आहे. त्या पदांची यादी त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर त्या पदांच्या ज्या रिक्त जागा आहेत, ज्या जागा MPSC मार्फत परीक्षा घेऊन भरल्या जाणार आहेत, त्या रिक्त जागांची माहितीसुद्धा दिलेली आहे. मग आता प्रश्न पडतो की गट ड ची जी पदं आहेत ती कुणामार्फत भरली जाणार आहे? TCS मार्फत परीक्षा घेऊन भरली जाणार आहेत का MPSC मार्फत परीक्षा घेऊन भरली जाणार आहेत? ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला म्हणजे हे ज्या गट कच्या परीक्षा आता MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत, तर त्या MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी फक्त 1000 प्लस GST आहे आणि MPSC गट क म्हणजे कंबाईन ग्रुप C, कंबाईन ग्रुप B, लिपिक, तलाठी, टॅक्स असिस्टंट, PSI, STI, ASO या सगळ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे आणि संपूर्ण सिलेबस यामधनं तुमचा कव्हर होतो. याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, प्लस ॲक्च्युअलमध्ये MPSC मार्फत घेण्यात आलेले जे पेपर आहेत त्याचं ॲनालिसिससुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या ठिकाणी पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी ही माहिती दिलेली आहे. कधी दिलेली आहे? तर 18 जून 2026ला ही माहिती दिलेली आहे. बरं, आता ही माहिती कशासाठी दिलेली आहे? तर कोणीतरी माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती विचारलेली होती. आता ती पहा, विषय केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज. तर अर्ज केला होता 3 डिसेंबर 2025ला. पण हा अर्ज या कार्यालयाला कधी प्राप्त झाला? तर 22 एप्रिल 2026 रोजी प्राप्त झाला. त्याच्या खाली काय म्हटले पहा, उपरोक्त विषयांकित संदर्भान्वये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत आपला दिनांक 3/12/2025 रोजीचा माहिती अधिकार कलम 6(3) नुसार संचालनालयास दिनांक 22/4/2026 रोजी हस्तांतरित करण्यात आला आहे. सदर माहिती अधिकार अर्जाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती आपणास कळवण्यात येत आहे. आता पहा, त्यांनी काय विचारलेलं होतं की खालील सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. आता त्याच्यात पहिलं जे पद आहे ना, ते आहे महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा गट क, म्हणजे नगर परिषदमधील लेखा परीक्षण आणि लेखा सेवा गट क. दुसरं पद आहे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क, म्हणजे कर निर्धारण म्हणजे कर प्रशासकीय सेवा आणि कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क. त्याच्यापुढे महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट क आणि महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क. वरील रिक्त पदांची माहिती, तसेच हे रिक्त पदांची माहिती या उजव्या साईडला दिली, पण त्याच्या खाली जी माहिती दिली ना, तसेच वरील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत, असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. पहा काय म्हटलेलं आहे त्यांनी, की ही जी पदं आहेत, कोणती पदं? की कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क, लेखा परीक्षण व लेखा सेवा गट क, महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट क आणि महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा गट क स्थापत्य अभियांत्रिका, ही पदं MPSC मार्फत भरली जाणार आहेत. आता रिक्त पदांची माहिती पहा, तर 25/4/2026च्या स्थितीनुसार म्हणजे 25 एप्रिल 2026 पर्यंत रिक्त असलेली पदं: लेखापाल व लेखा परीक्षक 145 जागा रिक्त आहेत. कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 728 जागा रिक्त आहेत. स्वच्छता निरीक्षकच्या 141 जागा रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियंताच्या 405 जागा रिक्त आहेत.
जर तुम्हाला आगामी जिल्हा न्यायालय भरतीसाठी जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.